परी पूजा झाली ना आता आपली. आज गुरुवार आहे ना. आज गुरुवार आहे ना आज. रक्षण सर्व कामात कसूर झाली तरी प्रसंगी प्राणांनी द्यावे. महाराजांना राजाने इच्छाने उठला. त्याने आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले. त्यांना बोलवून घेतले. भद्रशवा काय काय झालं कळलं नाही. ताबडतोब तो जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. भद्रशवाने अनुमती दिली. महाराजांनी मुख्य सेनापतीला तात्काळ भेटावयास बोलवले. सेनापती आले. त्यांनी महाराजाला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रशवाचे राजा जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकांच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक एक खडा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. पण शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधाराने सैन्य हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधाराच्या सैन्याच्या शत्रूचा फडशा पडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रशवाचे राजा पुन्हा मिळाले. मालाधाराला व शांबाल्याला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवी. सैनिकांची राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळाली. तो पोत्यात भरून मालाधारांकडे मिळाली. त्यात सोन्याचा मोहरा बरीच नाणी होती आणि चा साठाही होता. मालाधाराने भद्रशवा सूर्यचंद्रिकेचं राणीच घेऊन यायला सांगितलं. तो आल्यावर घरात आनंदाचे उधाण आलं होतं. तो होता गुरुवार. शांबाळीने लक्ष्मीव्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपांचा सुगंध दरवळला. तिने तिच्या आईने उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांना पंचपक्वांना जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा लक्ष्मीव्रताचा दिवस, शेवटचा दिवस, मंगल मुहूर्ताचा दिवस. मालाधाराने भद्रशवाचे राज्य त्याच्या स्वाधीन केले. त्यांनी ह्या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आलं. सूर्यचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला. तो अचानक पाहिला. घरची स्थिती सुधारली. राजाने 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले. दुःखाचे वादळ